राघवांचे वचन ऐकून ठीक आहे म्हणून एका क्षणातच महासागर ओलांडून हनुमान राघवांचे वचन ऐकून ठीक आहे म्हणून एका क्षणातच महासागर ओलांडून हनुमान वायू वेगाने निघून गेला. दरम्यानचे काळात गुप्तहेरांनी रावणास वार्ता दिली की महाराज लक्ष्मणास जिवंत करण्यास्तव महाऔषधी आणण्याकरिता श्रीरामांनी पाठवलेला हनुमंत क्षीरसागराकडे गेला आहे. ते गुप्तहेरांचे वचन ऐकून चिंतातूर रावण रात्री एका क्षणी स्वतःच एकटाच कालनेमी राक्षसा घरी उपस्थित झाला. आपल्या दारी आलेल्या रावणास पाहून कालनेमी तर आश्चर्यचकितच की झाला. मग रावणास अर्धे इत्यादी सोपास्कार करून हात जोडून रावणासमोर उभा राहिला. भयाने व्याकुळ त्या कालनेमीने विचारणा केली, हे राजेंद्रा, आपल्या आगमनाचे कारण काय? मी आपली कोणती सेवा करावी? यावर दुःखी झालेला रावण याप्रमाणे सांगता झाला. कालवशे करून माझ्यावर देखील संकट कोसळले आहे. माझ्या शक्तीच्या प्रहाराने तो वीर लक्ष्मण धरतीवर पडला आहे. आता त्याचे जिवंत करण्यास्तव औषधी आणण्याकरिता हनुमंताने प्रस्थान केले आहे. तेव्हा हे महाबुद्धिमंता, असे काहीतरी करा की त्याचा या कार्यात विघ्नच निर्माण होईल. कपटाने मुनिवेश धारण करून तू त्या महावानरास मोहित कर. यामुळे औषधीच्या प्रयोगाचा काळ निघून जाऊन त्याचा परिणाम होणार नाही. असे करून तू सत्वर परत यावेस. रावणाचे वचन ऐकून कालनेमी त्यास म्हणाला, हे रावण महाराज, माझी वचने ऐका व ती खरीच असल्याचे ध्यानी घ्या. मी तर तुमच्या प्रिय करण्यास्तव माझ्या प्राणांचीही पर्वा नाहीच करणार. पण त्यामुळे काय होणार? हे रावणापूर्वी दंडकारण्यात मृगाचे रूप धारण केलेल्या मरीचाची जी अवस्था झाली तशीच अवस्था माझीही होईल, यात शंका नाहीच. आणखी असे की पुत्र पौत्र बांधव आणि अन्य राक्षस गण आतापर्यंत मारले गेलेच आहेत. अशा प्रकारे राक्षस कुळाचा नाश करून तुमच्या जगण्याचा काय बरे उपयोग आहे? किंवा सीता अथवा जड स्वरूप देह यांचा तुम्हास काय बरे उपयोग होणार? त्यापेक्षा हे महाबाहो, ही सीता श्रीरामांना परत देऊन टाका. विभीषणला राज्य द्या. मुनी समूहाचा आश्रय असणाऱ्या रम्य अशा तपोवनात तुम्ही जावे. तेथे प्रातःकाळी निर्मळ जळी स्नान करून संध्या इत्यादी नित्य कर्मे करून एकांत स्थानी तुम्ही सुखासनी बसावे. सर्व प्रकारे आसक्ती सोडून विषयांना मनी प्रवेश न देता बाहेरच ठेवून बाहेर प्रवृत्त होणारा इंद्रिय समूहाला तुम्ही हळूहळू आतच वळवून घ्यावे. हे निष्पाप रावणा, प्रकृतीपेक्षा आत्मा हा भिन्न असून ब्रह्महत्येपासून लहानशा कीटकापर्यंत देह, बुद्धी, इंद्रिये इत्यादी सर्व स्थावर जंगमात्मक असे हे जग पाहिले आणि ऐकले जाते. त्या सर्वालाच मिळून प्रकृती असे म्हणतात. आणि या प्रकृतीसच माया असेही म्हटले जाते. जगरूपी वृक्षाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश यांचे कारण असणारी ही प्रकृती सात्विक, राजस, तामस इत्यादी प्रकारची प्रजा नेहमी उत्पन्न करते. तसेच ती काम, क्रोध इत्यादी पुत्र आणि हिंसा आणि तृष्णा इत्यादी कन्यांची निर्मिती करते. आणि ती माया स्वतःच गुणांनी सर्वव्यापक अशा
आत्मदेवाला रात्रंदिनी मोहित करते. कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी मुख्य असणारे आपले गुण हे ईश्वर रूप आत्म्यावर आरोपित करून आणि त्याच स्वतःच वश करून ती प्रकृती सदैवच त्याच्या बरोबर खेळत असते. आत्मा हा शुद्ध असला तरी तो त्या प्रकृतीनेच युक्त होतो. तेव्हा मायेच्या गुणांनी अतिशय मोहित झालेला तो स्वतःचे स्वरूप विसरून नेहमी बाह्य विषयाकडे पाहत राहतो. मात्र ज्ञान स्वरूपी सद्गुरूंची युक्त होऊन जेव्हा तो त्याच्याकडून उपदेश घेतो तेव्हा बाह्य विषयांकडे लागलेली त्याची दृष्टी परत मागे फिरते आणि मग तो सतत स्पष्टपणे स्वतःलाच म्हणजे आत्मस्वरूपालाच पाहू लागतो. अशा प्रकारे जिवंतपणीच मुक्त झालेला देहधारी प्राणी प्रकृतीच्या गुणांतून सुटून जातो. तेव्हा हे रावणा, इंद्रियाचे नियमन करून सातत्याने आत्म्याचाच विचार करून तसेच प्रकृतीपेक्षा आत्मा वेगळा आहे हे जाणून घेऊन तुम्ही सुद्धा मुक्तच व्हाल. आता अशा निर्गुण आत्म्याचे ध्यान करण्यास जर तुम्ही असमर्थ असाल तर तुम्ही सगुण रूपाचा आश्रय घेऊन भक्ती करावी. हृदय कमळाच्या गाभाऱ्यात रत्नसमूहाने जडित आणि अतिशय मृद व चकचकीत अशा सुवर्ण सिंहासनी जानकीसह श्रीराम वीरासनामध्ये विशाल नेत्र असणारे, विजेच्या पुंजाप्रमाणे तेजपुंज वस्त्र असणारे, किरीट, हार, केयूर, कौस्तुभ इत्यादी अलंकाराने विभूषित, तसेच नुपुर, कडी आणि वनमाला यांनी सुशोभित आहेत. रामांचे एक आणि आपले एक असे दोन धनुष्य हातात धरणारा लक्ष्मण त्यांची सेवा करीत आहे. श्रीराम सर्वांच्या हृदयात स्थित आहेत. अशा प्रकारच्या आत्मस्वरूपी रामांचे ध्यान जो कोणी श्रेष्ठ भक्तीने युक्त होऊन सतत करतो तो मुक्त होतो, यात संशय नाहीच. त्या श्रीरामांच्या इतर भक्तांसह त्यांचे चरित्र तुम्ही अनन्य बुद्धीने होऊन ऐका. असे जर तुम्ही केले तर ज्याप्रमाणे अग्नीमुळे कापसाचे ढीग नष्ट होऊन जातात त्याप्रमाणे तुम्ही पूर्वी केलेली महापातके सुद्धा एका क्षणातच नष्ट होऊन जातील. तुम्ही श्रीरामाबरोबर वैराचा त्याग करा आणि त्यांच्याकडील स्वतःच्या भक्तीने मुक्त व्हा. मला परिपूर्ण अद्वितीय नामरूपा रहित पुराण पुरुष अशा त्या रामांच्या सगुण रूपाची आपल्या हृदयात भावना करून त्यांना भजत राहा. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी युद्धकांड 6 सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत.